बुलढाणा शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या घरात चोरीची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोख रक्कम असा सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे। बुलढाणा शहरात घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत असतानाच आणखी एक चोरीची घटना समोर आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानालगत असलेल्या परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सागर वानखेडे यांचे कुटुंब एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला। घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत आयफोन, लॅपटॉप, सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा जवळपास 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली असून काही ठिकाणांवरून बोटांचे ठसेही संकलित करण्यात आल्याची माहिती आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत। असं एकंदरीत सगळं आम्हाला चित्र दिसल्यावर आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो। तिथे मोरे साहेब होते, त्यांनी असिस्ट केलं मला। ते आले आमच्यासोबत, इथे पंचनामा वगैरे केला। नंतर फॉरेन्सिक फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आले, त्यांनी सुद्धा फिंगरप्रिंट्स वगैरे घेतले आणि मग त्यांनी गेले आणि आज ते FIR करणार आहे। 1 रुपया सुद्धा नाही सोडलेला त्यांनी। एकंदरीत पकडलं तर तुम्ही एक 2.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल लंपास केला गेलेला आहे।